महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, काय सांगाल तुम्ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये फिरताय, काय सांगाल? या ठिकाणी आता आम्ही जवळपास गेली महिनाभर झालं म्हणा किंवा 2 महिने झालं माननीय भैया साहेबांच्या सोबत आम्ही पूर्ण गावामध्ये या ठिकाणी प्रवास केलेला आहे। नागरिकांमध्ये आम्ही गेलेले आहेत। नागरिकांमध्ये महायुतीच्या शासनाने दिलेल्या सर्व योजनांचं या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। तर लोकांमधून अत्यंत चांगला प्रतिसाद हा महायुतीला येतोय, माननीय संभाजी भैयांना येतोय। याचं कारण एक आहे की आम्ही काही असं कोरडं जाऊन काहीतरी आश्वासनं द्यायची म्हणून दिले नाहीत। तर आम्ही हे बघा, काँग्रेसच्या काळामध्ये एक प्रमाणपत्र यायचं एखादी कुठल्या तरी योजनेचं, आणि ते प्रमाणपत्र घेऊन लोक वर्षानुवर्ष फिरायची की मला ही योजना मंजूर झाली, पण ती त्यांना मिळत नव्हती। या ठिकाणी आम्ही काय केलं, अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे टाकले, त्याच्यानंतर आम्ही प्रमाणपत्र दिले। त्यामुळे जनतेचा विश्वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये माननीय संभाजी भैया महायुतीवर या ठिकाणी आहे। नेमकं काय विकास कामे केले ज्याच्यावर तुम्ही निवडून येतील असं आश्वासन देता तुम्ही? हे बघा, विकास कामे सांगण्याइतके भरपूर आहेत। आज तुम्ही बघा, आमच्या शिराळपाल तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये जावा, कमीत कमी 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात माननीय भैया साहेबांनी या ठिकाणी निधी दिला। त्यामध्ये पण गावातले अंतर्गत रस्ते असतील, बंधारे असतील, त्याचबरोबर जलजीवन मिशन असेल, प्रत्येक घरापर्यंत नळानं पाणी देण्याचं काम असेल, त्या अत्यंत चांगल्या योजना आम्ही गावापर्यंत घेऊन गेलेले आहे। आता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर विचारायचं गेलं तर थोडं शेतकरी नाराज आहे। हे बघा, या ठिकाणी आता आपण सांगायचं झालं तर सोयाबीनच्या बाबतीमध्ये निव्वळ म्हणजे केवळ आणि केवळ अफवा पसरवण्याचं काम हे काँग्रेस करते। हे जागतिक लेवलला सोयाबीनचे भाव ठरतात, अर्जेंटिनामध्ये भाव ठरतात, पण त्याच्यातून जो आपल्याला फटका बसलाय त्यासाठी आमच्या शासनाने फरकाचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपये दिलं। त्याचबरोबर आता अतिवृष्टीचं अनुदान आपण देतोय, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज दिली। त्याचबरोबर आमच्याकडे अजून एक मोठा विषय होता, आमचा भाग हा ऊसाचा भाग आहे। आमच्या भागात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो। शेतकऱ्यांची एवढी फरफट व्हायची आणि एका घराण्याचं वर्चस्व या कारखानदारीमध्ये होतं, ते मोडून काढण्याचं काम आमच्या संभाजी भैयांनी केलंय। आणि जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगला भाव ऊसाला देण्याचं काम संभाजी भैयांनी केले। त्यामुळे शेतकरी, ऊसाचा शेतकरी हा अत्यंत खुश आहे। तुम्ही जिल्हाभर फिरताय, जिल्ह्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। नेमकं ह्या जिल्ह्यामध्ये सरस कोण ठरेल? या ठिकाणी बघा, संभाजी भैयाचं नेतृत्व, पालकत्व आपल्या जिल्ह्याला खूप मोठ्या जनतेमध्ये त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांच्या पालकावरती विश्वास आहे। कारण मी हे उगं नाही बोलत, भैया ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस जिल्ह्यात समान निधी दिला, रेल्वे बोगीसारखा कारखाना संभाजी भैयांनी आणला, आणि समोरचं जे नेतृत्व आपण मानतो आहे का नाही आता आम्ही त्याच्यावरती जास्त करणार नाही। आज त्यांची परिस्थिती त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप खराब आहे, पण 15 वर्ष ते आमदार आहेत, तेही पालकमंत्री होते, पण लातूरसाठी त्यांनी काय केलं हे सर्वसामान्य जनतेतून विचारला जाणारा प्रश्न आहे। त्याच्यामुळे संभाजी भैयावर जो विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये संभाजी भैयाच लातूर जिल्ह्याचा विकास करू शकतील हे असं। निलंगा विधानसभेचं चित्र काय सांगा? निलंगा विधानसभेमध्ये अत्यंत मोठ्या फरकाने, मोठ्या लीडने माननीय संभाजी पाटील या ठिकाणी निवडून येतील। शेतकरी नाराज आहेत असं म्हणता येणार नाही। शेतकऱ्यांच्या अपेक्षा याच सरकारकडून आहेत, आणि नाराज कुणावर होतात, ज्याच्याकडून मिळतं त्याच्यावरच नाराज होतात ना। अपेक्षा मिळणाऱ्या कोणीच केल्या जातात। खऱ्या अर्थानं संभाजी भैयाच्या माध्यमातून ऊसाला चांगला भाव मिळतोय, ऊसाची स्पर्धा, कारखानदारीमध्ये स्पर्धा वाढली आहे। त्याच्यामुळं पुढल्या काळामध्ये सुद्धा सोयाबीनची जी अडचण आहे ती संभाजी भैयाच्या माध्यमातून सोडवली जाणार आहे। मागच्या काळामध्ये 5,000 रुपयाचं हेक्टरी अनुदान जे शेतकऱ्याला मिळालं संभाजी भैयाच्या माध्यमातूनच मिळालं। अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्याला पुढच्या काळात मिळणार आहेत, त्याची आपले KYC प्रत्येक गावामध्ये चालू आहे। आणि संभाजी भैयाने पियुष गोयल साहेब असेल, गडकरी साहेब असतील, यांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानापर्यंत विषय गेला, आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की सगळ्या देशभरातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे 6,000 रुपयानं खरेदी केलं जाईल। मग आता एवढं काम होतंय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच भारतीय तुम्ही जिल्हाभरामध्ये फिरलाय, काय वाटतंय कोण सरस होईल असं वाटतं तुम्हाला? जिल्हाभरामध्ये भारतीय जनता पार्टी सरस होईल याचा आत्मविश्वास मला आहे। याचं का आत्मविश्वास आहे? कारण आम्ही फिरलोय, गावोगाव फिरलोय, गाव वाडी तंड्यावर आपण फिरलोय। लोकांची भावना आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। देशात मोदी साहेब आहेत,
राज्यात सुद्धा हेच सरकार आलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवणारं हे सरकार आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्रपक्ष महायुतीच्या पाठीमागं सगळी मतदार हा जिल्ह्यातला उभा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या उत्साहानं या सरकारच्या पाठीमागे उभा आहेत आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाच्या बळावर हे सरकार येणार आहे आणि पुढच्या काळात सरकार चांगलं काम करणार आहे याचा आत्मविश्वास मला.